गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय? ओके, बरं. मी काय म्हणत होतो की माझी एक रिक्वेस्ट आहे. तर कोणीतरी आपला जो लायब्ररी प्रोजेक्ट आहे तर त्यांनी मला मदत करावी. तर मला कॉन्टॅक्ट करावं, जो कोण इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला मदत करावी, कारण मला एक 2-3 स्टुडंटची गरज आहे. तर जे इंटरेस्टेड असतील त्यांना मदत करावी, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावं. ओके, तर आपण आपलं लेक्चर स्टार्ट करूया. मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे, 12वा प्रॉब्लेम तुम्हाला पाठवला आहे आणि तो आपण स्टार्ट करूया. तर या प्रॉब्लेममध्ये जे अँड के वेअर पार्टनर्स. तर जे आणि के दोनच पार्टनर्स आहेत तिकडे. तर आत्तापर्यंत जे प्रॉब्लेम आपण बघितले त्याच्यात 3 पार्टनर होते. आता या प्रॉब्लेममध्ये फक्त 2च पार्टनर आहेत. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आपण बघूया. तर इकडे कॅपिटल जे आहे, जे आणि केचं कॅपिटल दिलेलं आहे. शोएब कोण आहे? हा शोएब नाव काय? हॅलो, मला अटेंडन्स टाकायची आहे. तर शोएब प्रकार कोण आहे? ओके, हां, तर आपण स्टार्ट करूया. इथे पहिल्यांदा कॅपिटल दिलेलं आहे आपल्याला. तर कॅपिटल जे आणि के ॲसेट साईडला स्टॉक आणि अदर ॲसेट्स दिले आणि इकडे लोन फ्रॉम बँक आणि क्रेडिटर्स आहे. आता नीट लक्ष द्या. इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा क्रेडिटर्स पे करायचे. सगळ्यात पहिल्यांदा काय पे करायचे? क्रेडिटर्स. आणि लोन फ्रॉम बँक आहे ते सेक्युअर्ड बाय स्टॉक आहे. तर इकडे स्टॉक विकून आपल्याला जे पैसे मिळणार ना, स्टॉक विकून पैसे मिळणार ते लोनला द्यायचे आहेत आपल्याला. आता इथे काय करायचं माहिती आहे का? पहिल्यांदी जेव्हा कॅश आणि पहिलं रिअलायझेशन देणार तेव्हा क्रेडिटर्स आणि लोन फ्रॉम बँक इक्वली द्यायचं. नीट लक्ष द्या. आता दुसरं रिअलायझेशन स्टॉकचं आहे. तर ते पैसे, दुसऱ्या रिअलायझेशनचे पैसे लोनला जाणार. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. दुसऱ्या लोनचे पैसे, दुसऱ्या रिअलायझेशनचे पैसे हे लोनला जाणार. दुसऱ्या रिअलायझेशनचे पैसे कुठे जाणार? लोनला जाणार. आणि जी आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे, कॅश अवेलेबलच नाही आपल्याकडे. तर समजा असती कॅश अवेलेबल, समजा असती आणि पहिलं रिअलायझेशन हे कुठे जाणार? बँक आणि क्रेडिटर्सला प्रपोर्शनेटली जाणार. म्हणजे आता आपल्याला जे 1 लाख जे पहिले मिळालेत, नीट लक्ष द्या, 1 लाख जे पहिले मिळालेत त्याच्यापैकी 50,000 कुठे जाणार? क्रेडिटर्सला जाणार. 50,000 बँक लोनला जाणार. आलं लक्षात? आणि पुढचं जे रिअलायझेशन आहे त्याच्यात स्टॉक मिळालेला आहे 40,000. तर हे 40,000 फक्त लोनला जाणार, क्रेडिटर्सला नाही जाणार. कारण स्टॉक गिरवी ठेवून लोन घेतलेलं आहे. त्यामुळे जर स्टॉक जर विकला त्याचा पहिला अधिकार कोणाचा आहे? लोनचा आहे. त्याचा पहिला अधिकार लोनचा आहे. आणि उरतात 10,000. आता उरणार किती? 10,000. आता 10,000 उरल्यावरती आपल्याला जे क्लोजिंग बॅलन्स आहे कन्सिडरेशनचा, त्या याच्यामध्ये पुढे आपण नंतर बघूया. सध्या आपण काय करूया? एक्सेस कॅपिटलचं स्टेटमेंट सॉल्व करूया. ठीक आहे, तर मी तुम्हाला शेअर करतो, हे एक्सेलची स्क्रीन शेअर करतो. ओके, तर सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना एक्सेलचं स्क्रीन दिसतंय का?
सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. एक्सेस कॅपिटल स्टार्ट करूया. ॲक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे ना, या प्रॉब्लेममध्ये कसं आहे, त्यांचं कॅपिटल इक्वल आहे. नीट लक्षात घ्या सगळ्यांनी, कॅपिटल इक्वल आहे आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही आहे. कॅपिटल इक्वल आहे आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही आहे. त्याच्यामुळे काय, या प्रॉब्लेममध्ये एक्सेस कॅपिटलचं स्टेटमेंट बनवायचीच गरज नाही आहे. कारण जर समजा कॅपिटल रेशो आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो सेम असेल तर ते बनवायचंच कशाला. कारण ऑब्जेक्ट काय असतो, एक्सेस कॅपिटल बनवण्याचा ऑब्जेक्ट काय असतो की त्यांना पार्टनर्स लोकांना जे आपण पैसे देतो, पार्टनर्स लोकांना जे पैसे देतो ते दिल्यानंतर जो क्लोजिंग बॅलन्स राहतो, पैसे दिल्यानंतर जो क्लोजिंग बॅलन्स राहतो तो प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये यायला पाहिजे. तो ऑलरेडीच तो प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आहे. कॅपिटल जे आहे ते ऑलरेडी प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आहे. त्यामुळे एक्सेस कॅपिटलच्या स्टेटमेंट बनवण्याची गरज नाही. एक्सेस कॅपिटलची स्टेटमेंट बनवायची गरज नाही. तर इकडे काय करायचं, आपण इकडे नोट लिहायची. तर हा जो आहे मनन पब्लिकेशनचा 12वा प्रॉब्लेम आहे. तर इकडे एक नोट लिहूया आपण, ॲज प्रॉफिट शेअरिंग रेशो इज नॉट गिवन, तिकडे दिलेला नाही आहे. आणि इट इज ॲझ्युम्ड टू बी इक्वल, तो इक्वल आहे, सेम आणि इक्वल. अँड ऑल्सो capital sharing ratio is also equal. Hence there is no need to prepare एक्सेस कॅपिटल स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल, जे आपण हेडिंग टाकतो, स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल. ठीक आहे. आता हे सगळ्यांना कळलं का? मी आत्ता जे स्टेटमेंट लिहिलं आहे ते, हॅलो, मी आत्ता स्टेटमेंट लिहिलं आहे ते सगळ्यांना कळलं का? हॅलो, रिप्लाय करा. ओके, आता नीट लक्ष द्या. आपण डायरेक्ट पीस मिलचं स्टेटमेंट घेणार आहोत. ऑर्डर ऑफ पेमेंट झाल्यानंतर पीस मिल.
ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये पहिलं आपल्याला लिहावं लागेल इकडे स्टेटमेंट. फर्स्ट पे टू क्रेडिटर्स अँड फर्स्ट पे टू क्रेडिटर्स अँड लोन फ्रॉम बँक proportionately. ओके, ह्याच्यात सध्या एवढंच लिहा, कारण नंतर ते स्टॉक मिळाला ते फक्त त्यानं दिलं हे एवढं डिटेलमध्ये लिहायची काही गरज नाही. फक्त तुम्ही इथे पहिलं लिहा फर्स्ट पे टू क्रेडिटर्स अँड लोन फ्रॉम बँक प्रपोर्शनेटली, एवढं लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आणि कॅपिटलमध्ये काय लिहा माहिती आहे का, कॅपिटलमध्ये फक्त एवढं टाका पे टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. बस पे टू ऑल एनिथिंग रिअलाइज, पे टू ऑल एनिथिंग रिअलाइज, जे काय आपल्याला मिळेल ते सगळं, पे टू ऑल एनिथिंग रिअलाइज्ड इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रपोर्शनेटलीचा अर्थ काय होतो? प्रपोर्शनेटली म्हणजे त्यांचं लोन 1 लाख आहे आणि क्रेडिटर्स पण 1 लाख आहेत. आता कसं आहे माहिती आहे का, दोन्हीचं जे लेवल असते, आता बघा आपण तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता उत्पल्लवी. इन्कम टॅक्स सगळ्यात पहिलं पे करतो, म्हणजे पहिलं इन्कम टॅक्स पे केल्यानंतर क्रेडिटर्स वगैरे जे आहेत ते पे करतो. आता इथे क्रेडिटर्स आणि हे जे लोन फ्रॉम बँक आहे ना, हे एका लेवलला आहेत. म्हणजे फक्त क्रेडिटर्सला पे केलं तर लोन फ्रॉम बँक ऑब्जेक्शन घेणार, फक्त क्रेडिटर्सना पे केलं तर लोन फ्रॉम बँक ऑब्जेक्शन घेणार, लोन फ्रॉम बँक जर पे केलं तर क्रेडिटर्स ऑब्जेक्शन घेणार. त्यामुळे काय करायचं, जे काय पैसे मिळतील ते दोघांना प्रपोर्शनेटली पे करायचं. म्हणजे आता समजा इकडे 1 लाख 1 लाख आहे तर इक्वली पे करायचे दोघांना. समजा 50,000 1 लाख असतील तर 1:2 मध्ये पे करायचे, 50,000 1 लाख असतील तर 1:2 मध्ये पे करायचे. इथे काय 1 लाख आणि 1 लाख आहेत, त्यामुळे काय करायचं, इक्वली पे करायचं. पल्लवी लक्षात आलं का? पल्लवी लक्षात आलं का काय म्हटलं ते? ओके, आता नीट लक्ष द्या. आता हे जे ऑर्डर ऑफ पेमेंट लिहिलं आहे ते सगळ्यांना कळलं. पहिलं पे टू क्रेडिटर्स अँड लोन फ्रॉम बँक प्रपोर्शनेटली, नंतर कॅपिटल पे टू ऑल एनिथिंग रिअलाइज इन प्रॉफिट शेअरिंग रेशो, हे सगळ्यांना कळलं. ओके, आता नीट लक्ष द्या. आता याच्यानंतर आपण पीसमिलचं स्टेटमेंट स्टार्ट करूया. याच्यानंतर काय करायचं, पीसमिलचं स्टेटमेंट स्टार्ट करायचं. तर इकडे हे जे आहे टोटल क्लेम, सन्ड्री क्रेडिटर्स, बँक लोन, आणि इकडे दोनच जण आहेत, जेस कॅपिटल, केस कॅपिटल. ओके, तर फॉर्मॅट सगळ्यांना कळला का? फॉर्मॅट सगळ्यांना कळला? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, फॉर्मॅट सगळ्यांना कळला का? ओके, तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय लिहिणार, बॅलन्स ड्यू. नीट लक्ष द्या, खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. बॅलन्स ड्यूमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स सगळे 1 लाखच आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स 1 लाख, बँक लोन 1 लाख, त्याच्यानंतर जेस कॅपिटल 1 लाख,
केस कॅपिटल 1,00,000 आणि यांची जी टोटल आहे टोटल क्लेम ती 4,00,000. टोटल क्लेम 4,00,000. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅलन्स ड्यू झाल्यानंतर इथे पहिल्यांदा काय लिहायचं, रिअलायझेशन ऑन 30 मार्च 30 एप्रिल 2013. तर इकडे आपल्याला 1,00,000 अवेलेबल आहे. तर 1,00,000तनं आपण काय करायचं, आपल्या नियमाप्रमाणे 1,00,000 अवेलेबल आहे तर ते 1,00,000 रुपये सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक लोनला प्रपोर्शनेटली म्हणजे इक्वली पे करायचे. तर इथे काय लिहायचं, लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बँक लोन. इथे 1,00,000 लिहायचं. नंतर इकडे टोटल क्लेममधनं 1,00,000 कमी होणार. इथे 50,000, इकडे 50,000 आणि कॅश अवेलेबल तुमची नील होणार. 4,00,000तनं 1,00,000 गेले. इथे किती आले, 50,000 50,000. इथे सेम राहणार वरचेच. ओके. तर इथपर्यंत कोणाला काय डाऊट्स आहे का? इथपर्यंत कोणाला काय डाऊट्स आहे का? ओके, थँक्यू. ओके, आता नीट लक्ष द्या. आता इथे रिअलायझेशन संपलं आहे, मग इथे काय म्हणायचं, बॅलन्स ड्यू. बॅलन्स ड्यू झाल्यानंतर आता 31 मेला स्टॉक मिळाला आहे. 31 मेला आपल्याला जर स्टॉक मिळाला आहे तर स्टॉकचे पैसे बँक लोनलाच द्यावे लागतील आपल्याला. तर रिअलायझेशन ऑन 31 मे 2013. ठीक आहे. तर हे 40,000 आहेत ना, ते आपल्याला स्टॉक त्याच्यातनं बँक लोन पे करायला लागेल. तर इथे 40,000 आहेत, ते पहिलं आपण बँक लोन पे करायचं. लेस पेड बँक लोन, याच्यातनं 40,000 बँक लोन पे करायची. आता इथे काय येणार, इथे नील येणार. नंतर इकडे 3,00,000तनं 40,000 गेले, इथे 2,60,000 आणि इकडे 50,000तनं 40,000 वजा होणार 10,000. काय झालं सर ते? हां पल्लवी, हे कसले मिळाले आपल्याला? 40,000 स्टॉक विकून मिळालेत ना बाळा. पल्लवी, हे 40,000 आहेत ते स्टॉक विकून मिळालेले आहेत. आपण बँक लोन स्टॉक गिरवी ठेवून घेतलेलं आहे, त्यामुळे स्टॉकचे जे पैसे मिळालेत ना बाळा, ते पहिले पैसे आपल्याला बँक लोनला द्यायचे आहेत. म्हणजे 50,000पैकी हे 40,000 क्लिअर करायचे. ठीक आहे. ओके, थँक्यू. त्याच्यानंतर क्रेडिटर्स आपण ॲज इट इज ठेवायचे. नंतर हे जे ते पण ॲज इट इज ठेवायचे. आणि हे क्लोज करायचं. आणि इकडे नाव द्यायचं बॅलन्स ड्यू. त्याच्यानंतर आता पुढचं रिअलायझेशन आहे 30 जून 2013.
ते 30,000 येणार. आता हे जे 30,000 आहे, आता नीट लक्ष द्या, महत्त्वाची स्टेप आहे. हे 30,000 आता रेशो काय राहिला? 50,000 10,000. 50,000 10,000 रेशो राहिला आहे. आता हे 30,000 5:1 मध्ये वाटायचे. 30,000 काय रेशोमध्ये वाटायचे? 5:1 मध्ये. ठीक आहे. मग इथे काय म्हणायचं? लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बँक लोन ते कसे वाटायचे? 30,000 इंटू 5/6, 30,000 इंटू 1/6. तर इकडे 5/6 25,000 आले, 1/6 5,000 आले. आणि एक मिनिट, सॉरी, एकच मिनिट, ते खाली राहायला पाहिजे आपल्याला. 30,000 मिळाले. 30,000 आपण काय केले? पेड टू क्रेडिटर्स आणि बँक लोन 30,000. तर कॅशमधनं 30,000 कमी होणार, त्याच्यानंतर टोटल क्लेममधनं 30,000 कमी होणार आणि हे प्रपोर्शनेटली वाटणार. आणि इकडे 1,00,000 आणि इथे 1,00,000. एकच मिनिट, हे उरलेली अमाऊंट आहे ना, मायनस करून उरलेली अमाऊंट. तर इकडे नील बॅलन्स येतील. इकडे 2,60,000तनं 30,000 गेले आणि इथे तर इकडे 2,60,000तनं 30,000 25,500 वजा झाले आणि इथे उरलेल्या व्हॅल्यूज आपण लिहिल्या. ओके. तर ही स्टेप सगळ्यांना कळली का? आत्ताची जी स्टेप केली ती सगळ्यांना कळली का? हॅलो, ही स्टेप सगळ्यांना कळली का? ओके. त्याच्यानंतर आता 30 जून नंतर 31 जुलैला आपल्याला पैसे मिळाले. 31 जुलै 2013. 31 जुलै 2013ला आपल्याला मिळाले 1,20,000. 1,20,000 मिळाले. आता याच्यातनं पहिलं आपल्याला हे क्रेडिटर्स आणि बँक लोन 25 आणि 5 30,000 पे करायचे. ठीक आहे. तर इकडे क्रेडिटर्स आणि बँक लोन पहिले 30,000 रुपये आपण पे करूया. 30,000 रुपये आपण पे करू. आणि मग बॅलन्स 1,20,000 पैकी 30,000 गेले. नंतर 2,30,000 30,000 गेले आणि बाकी बॅलन्स राहील. हे नील राहतील. हे नील राहतील आणि इथे 1,00,000 1,00,000 येतील. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ओके. आता 90,000 झाल्यावरती आता आपल्याला काय करायचं आहे? हे इक्वलीच वाटायचे. 90,000 आहे ते 45,000 आपल्याला वाटायचे. तर इथे काय लिहायचं? लेस पेड टू जे अँड के इक्वली किंवा प्रपोर्शनेटली, काही म्हटलं तरी चालेल.
जे अँड के इन प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रॉपर आहे, इन प्रॉफिट शेअरिंग रेशो हे प्रॉपर वर्डिंग आहे. तर जे आणि केला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पे केले 90,000. ठीक आहे. तर 90,000 आपण प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिवाईड करूया. 45,000 आणि 45,000 असे हे पे केले. आणि उरलेला आहे लॉस ऑन रिअलायझेशन. उरलेला काय? लॉस ऑन रिअलायझेशन. लॉस ऑन रिअलायझेशन. तर इकडे नील राहतील, 1,10,000 होईल. आणि बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर इकडे हा प्रॉब्लेम झाला. ओके. ओके. इथपर्यंत प्रॉब्लेम सगळ्यांना कळला का? इथपर्यंत प्रॉब्लेम सगळ्यांना कळला का? चॅटबॉक्सवरती लिहा. ओके, थँक्यू. आता पुढचा प्रॉब्लेम. ओके. पुढचा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलेला आहे तो मी रीड करतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे, अरुण, वरुण अँड मिथुन वेर इन पार्टनरशिप शेअरिंग तर हा जो प्रॉब्लेम आहे, अरुण, वरुण आणि मिथुन वेर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 2:2:1. त्यांचा रेशो 2:2:1 आहे. द पार्टनरशिप वर डिझॉल्व ऑन 1 एप्रिल. 1 एप्रिलला पार्टनरशिप बंद करायची ठरवली. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013 वॉज ॲज फॉलोज. तर त्यांची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. तर या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स, त्याच्यानंतर जनरल रिझर्व, कॅपिटल, अरुण, वरुण, मिथुन, ॲसेट साईडला कॅश, सन्ड्री डेटर्स, स्टॉक, मशिनरी आणि फर्निचर. त्याच्यानंतर आता इथे काय म्हटलं आहे,
सन्ड्री क्रेडिटर हॅव टू बी पेड 98,600 म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्सची व्हॅल्यू 98,600 आहे. अ सम ऑफ ₹9520 हॅव टू बी प्रोव्हाइडेड फॉर प्रोव्हाइडिंग एक्सपेन्सेस म्हणजे 9,520 हा खर्चासाठी आकडा बाजूला काढला आहे आणि नंतर तो रिअलाइज होणार नेहमीप्रमाणेच ते. द ॲसेट्स आर रिअलाइज ॲज अंडर. ॲसेटचे पैसे कसे मिळाले. आता इथले कुठलंही ॲसेट आपण गहाण ठेवलेलं नाही आहे म्हणजे नेहमीसारखाच प्रॉब्लेम आहे. तर इकडे 12 एप्रिलला मिळाले, 28 एप्रिल, 12 मे आणि 25 मे असे मिळाले आणि ॲक्च्युअल एक्सपेन्सेस 8,500 आहे. तर खूप सोपा प्रॉब्लेम आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर हा मनन पब्लिकेशनचा 13वा प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा इथे आपल्याला एक्सेस कॅपिटल बनवायला लागेल कारण प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि कॅपिटल रेशो सेम नाही आहे. तर आपल्याला बनवायला लागणार. तर हा 13वा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम अरुण, वरुण, मिथुन. अरुण, वरुण आणि मिथुन. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिलं काय इकडे कॅपिटल आहे. कॅपिटलची अमाऊंट आहे 82,450, त्याच्यानंतर 93,500 आणि 55,250. आता याच्यात काय करायचं, ॲड जनरल रिझर्व. ॲड जनरल रिझर्व हा 21,250 इंटू 2/5 8,500. नंतर दुसरं पण 2/5 आणि 1/5. कसं आपण कॅल्क्युलेट केलं. 21,250 इंटू 2/5 हा कोण आहे, अरुणचं. नंतर वरुणचं पण तेवढंच आहे आणि मिथुनचं 1/5. आणि त्यांची टोटल ॲडजस्टेड कॅपिटल तर इकडे आपण ॲडजस्टेड कॅपिटल काढलं. आता ॲडजस्टेड कॅपिटलला काय करायचं, डिवायडेड बाय प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो 2:1 आहे आणि ते डिवाइड करून युनिट व्हॅल्यू मिळणार. तर याला 2ने डिवाइड करायचं. युनिट व्हॅल्यू काढल्यानंतर आता सगळ्यात लहान व्हॅल्यू अरुणची आहे. अरुणची सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे. तर इकडे ॲज अरुण's unit value is minimum.
कॉमा proportionate capital equal to Arun's unit value into profit sharing ratio. आता इथे आपल्याला काय मिळणार? एक्सेस कॅपिटल. हे एक्सेस कॅपिटल. आता काय करायचं? एक्सेस कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करायचं. 2 आणि 1 ते डिवाइड करून आपल्याला युनिट व्हॅल्यू मिळते. ओके. आता युनिट व्हॅल्यू हा कोण आहे? वरूनची कमी आहे. वरूनची युनिट व्हॅल्यू कमी आहे. तर आता इकडे ॲज वरून्स युनिट व्हॅल्यू इज मिनिमम, वरून्स युनिट व्हॅल्यू इज मिनिमम, proportionate capital equal to वरून्स युनिट व्हॅल्यू इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशो. 5525 into 2, 5525 into 1. म्हणजे इकडे आपल्याला काय मिळणार? अल्टिमेट किंवा ॲब्सोल्यूट एक्सेस. तर इकडे नील येईल, नंतर इकडे 8,500 8,500 ॲब्सोल्यूट किंवा अल्टिमेट एक्सेस. ओके. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता आपण काय करूया? फक्त याची जी पुढची स्टेप आहे ऑर्डर ऑफ पेमेंट तेवढं आपण करूया आणि पुढच्या लेक्चरला बाकीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ऑर्डर ऑफ पेमेंट आपण पूर्ण करू. नील कसं आलं? एकच मिनिट. हे याच्यातनं मायनस करायचं बेटा. एक्सेस कॅपिटल आहे ना, हे मी ॲरो मारतो. एक्सेस कॅपिटलमधनं आपण मायनस करतो ते. एक्सेस कॅपिटलमधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं म्हणजे नील येतं.
ठीक आहे. कोण आला आत्ता? अरे बापरे, खूप लवकर जॉईन झाला. ओके. हां, तर ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, सन्ड्री क्रेडिटर्स एकच आहे. तर इकडे काय लिहा, पे टू क्रेडिटर्स ₹1 लाख, नाही ही अमाऊंट दिली आहे ना 98,600, किंवा पहिलं ते रिझर्वसाठी पैसे ठेवायचे आहेत ना. तर कीप ₹9,520, keep ₹950 cash for reserve, cash for reserve. त्याच्यानंतर दुसरं, पे टू क्रेडिटर्स, पे टू क्रेडिटर्स रुपीज, त्याची अमाऊंट आहे इकडे 98,600. नंतर कॅपिटलमध्ये फर्स्ट पे टू मिथुन ₹8,500. त्याच्यानंतर मिथुनला पे केल्यानंतर आपल्याला वरुण आणि मिथुन त्यांची टोटल 16,575 कसे आले, 11,050 प्लस 5,525, आणि या दोघांची टोटल हे कोण आहेत, वरुण आणि मिथुन. ओके. आणि बॅलन्स इफ एनी विल बी पेड टू ऑल. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? ओके, थँक्यू. तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू. आणि जरा फक्त लायब्ररी प्रोजेक्ट्सला जर कोण इंटरेस्टेड असेल तर मला तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. चला, आजचं लेक्चर आपलं संपलं. सगळ्यांना थँक्यू.